नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 29 जानेवारीचे महत्त्वाचे आपण 20 प्रश्न पाहतोय. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, प्रख्यात कार्डियाक सर्जन के.एम. चेरियन यांचे निधन केव्हा झाले? तर उत्तर आहे 25 जानेवारी रोजी झाले. ते कोण होते मित्रांनो? जर पाहायला गेलं, भारतातील पहिले कोरोनरी बायपास आणि हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण करणारे डॉक्टर के.एम. चेरियन हे 25 जानेवारी 2025 रोजी बंगळुरूमध्ये त्यांचं काय झालं मित्रांनो? निधन झालेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. पॉइंट काय? पहिले होते. प्रगत हृदयरोग संशोधनासाठी त्यांनी फ्रंटियर लाईफलाईन हॉस्पिटल आणि फ्रंटियर मेडिव्हिलची स्थापना केली. त्यांचे चरित्र जस्ट अन इन्स्ट्रुमेंट त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लॉन्च केले गेले होते. ठीक आहे. त्यांचे चरित्र होतं जस्ट इन इन्स्ट्रुमेंट, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. पहिले कोरोनरी बायपास आणि हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण करणारे डॉक्टर सर्जन के.एम. चेरियन यांचे निधन 25 जानेवारी रोजी झालेलं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न मित्रांनो, मतदार जागृतीसाठी टिंबटिंब ECI मीडिया पुरस्कार जिंकला. तर मित्र हो, दूरदर्शनने हा पुरस्कार जिंकलेला आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. और 24च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रभावी चुनाव का पर्व देश का घर मालिकेसाठी महत्वपूर्ण मतदानाचा प्रचार करण्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं. कुणाला मित्रांनो? तर लक्षात ठेवा, आपल्या दूरदर्शनला. या मोहिमेत 30 मतदार शिक्षण लघुपट आणि डीडी नॅशनल, डीडी इंडिया, डीडी न्यूज द्वारे बहुभाषिक आउटरीचचा समावेश होता. नाविन्यपूर्ण प्रोग्रामिंग आणि व्यापक राष्ट्रीय प्रतिबद्धता प्रयत्नासाठी ओळखले जाते. ठीक आहे. मतदार जागृतीसाठी ECI मीडिया पुरस्कार कोणाला मिळाला? दूरदर्शनला मिळाला. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न, 25 साठीचे पद्मविभूषण पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाले? तर मित्र हो, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, 7 लोकांना जाहीर झालेलं आहे. ठीक आहे. ओके. मग त्यात कोण कोण आहे? दुव्वर नागेश्वर रेड्डी औषध क्षेत्रासाठी तेलंगणा राज्याचे ते, न्यायमूर्ती जगदीश सिंह खेतसर सार्वजनिक व्यवहारसाठी चंदीगडचे ते, कुमुदिनी रजनीकांत लखिया कला क्षेत्रात गुजरातचे ते, नेक्स्ट श्री लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम कला कर्नाटकाचे ते, TM वासुदेवन नायर मरणोत्तर मिळाले साहित्य व शिक्षण केरळ, ओसामू सुझुकी मरणोत्तर व्यापार आणि उद्योग जपानचे ते, आणि शारदा सिन्हा मरणोत्तर कला बिहार. लक्षात ठेवा, एकूण 1 2 3 4 5 7 लोकांना मिळालं. त्यामध्ये पाहायला गेलं तर लक्षात ठेवा, मरणोत्तर 3 मिळालंय. ठीक आहे. आणि भारताच्या बाहेर राहणारे एक आहे, ते जपानचे आहेत. लक्षात ठेवा, 1 व्यक्तींना मिळालाय. मरणोत्तर 3 लोकांना आणि 1 बाहेर देशातील व्यक्तींना मिळालंय. आणि बाहेर देशातील व्यक्ती सुद्धा ते मरणोत्तर आहेत. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न, भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये कोणत्या देशाचे लष्करी तुकडी बँडने प्रथमच भाग घेतला? म्हणजे असं प्रथमच घडले, लक्षात ठेवा, की भाग घेतलेला आहे. तर इंडोनेशियाच्या लष्कर तुकड्यांनी बँडने प्रथमतः भाग घेतलेला आहे. पहिल्यांदाच तिन्ही सैन्याची संयुक्त झाकी काढण्यात आली. हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, पहिल्यांदा असं घडलेलं आहे की तिन्ही सैन्यांची संयुक्त झाकी काढण्यात आलेली आहे. विषय मजबूत आहे की नाही? तर काय आहे? सुरक्षित भारत प्रलय क्षेपणास्त्र प्रथमच प्रदर्शित लढाऊ पथकाचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन डिम्पल सिंग भाटी यांनी चालत्या मोटरसायकलवरून 12 फूट उंच शिडी चढून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी दिली. आणि अशी करणारी ती पहिली लष्करी महिला अधिकारी ठरली. कोण नाव आहे? कॅप्टन डिम्पल सिंग भाटी. लक्षात ठेवा, हा शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे. पहिली महिला अधिकारी, लक्षात ठेवा, भारतीय लष्करातील. ठीक आहे. चलो, 5वा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? असा आपल्याला प्रश्न विचारला. लक्षात ठेवा, तर उत्तर आहे जॅनिक सिनर यांनी जिंकलेलं आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद. ठीक आहे. जॅनिक सिनरने अलेक्झांडर इवेरोला हरून ही स्पर्धा जिंकली. त्याचे सलग दुसरे विजेतेपद आहे. आणि जॅनिक सिनर हा कुठल्या देशाचा खेळाडू मित्रांनो? इटली देशाचा खेळाडू आहे. माहित असावं की ते इटली देशाचे खेळाडू आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 6वा प्रश्न मित्र हो, नीती आयोगाच्या पहिल्या आर्थिक आरोग्य निर्देशकात कोणत्या राज्याने 6वे स्थान पटकावले? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, आता हे जे असतं आरोग्य निर्देशक, हे 5 स्तंभावर आधारित असतं. खर्चाची गुणवत्ता, महसूल वाढवणे, आर्थिक सावधगिरी, कर्ज निर्देशांक आणि कर्ज काय शाश्वतता. हा अहवाल नवी दिल्ली येथे 16 वित्त आयोगाच्या अरविंद पनग्रे यांनी प्रकाशित केला. या अहवाल कोणती राज्य त्याचे पैसे चांगल्या प्रकारे खर्च करत आहेत आणि ते
त्यांच्या प्रदेशाचा कसा विकास करत आहे यावर दाखवले गेले. आणि आर्थिक आरोग्यानुसार कोण आहे? 6वं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. पहिलं राज्य कोणतं आहे? ओडिशा. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओडिशामध्ये आपण घेतलंय, पण महाराष्ट्राचा हा प्रश्न राहिला होता, तो कव्हर करण्याचं मी काम केलंय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, मुंबई मॅरेथॉन 2025. बघा, हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे मित्र हो. मुंबई मॅरेथॉन 2025 कोणी जिंकलेली आहे? हा सुद्धा प्रश्न म्हणजे घेण्याजोगा आहे. लक्षात ठेवा. कारण की प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचे आणि ताकदीचे असतात. जेणेकरून प्रत्येक प्रश्नाचा आपण अभ्यास केला तर आपल्या प्रत्येक प्रश्न समजत जातो. हे सुद्धा आपल्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर मुंबई मॅरेथॉन 2025 पुरुषांची एलिट शर्यत कोणी जिंकली आहे? तर उत्तर आहे बरहान टेस्पे. आणि महिलांची कोण जिंकली आहे? तर मित्रांनो केनियाच्या जॉयस टेली यांनी जिंकली आहे. ठीक आहे. बघा, पुरुषांची बरहान टेस्पे आणि महिलांमध्ये कोण? जॉयस टेली यांनी जिंकलेली आहे. ठीक आहे. पुढे, इन पिरियड ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे पुस्तक कोणी लिहिले? तर नजमा हेपतुल्ला यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. या नजमा हेपतुल्ला लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं 9वा प्रश्न, ICC T20 मध्ये 2024चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी पटकवला आहे? तर उत्तर आहे अर्शदीप सिंग यांनी पटकवला आहे. सलग 3ऱ्या वर्षी भारतीय क्रिकेटपटूने पटकवला आहे. अर्शदीप सिंगने T20 स्वरूपात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. फक्त 18 सामन्यांमध्ये 36 विकेट घेतलेत, म्हणून त्यांना या वर्षाचा काय मिळाला मित्रांनो? लक्षात ठेवा की सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार. ठीक. 25/25 रोजी टिंबटिंब यांची तिरुवनंतपुरम येथील इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात. तर उत्तर आहे एम मोहन यांची नियुक्ती करण्यात आली. कारण का आताच रिसेंटली डॉक्टर व्ही नारायण कोण झाले मित्रांनो? लक्षात, नारायण कोण झाले? इस्रोचे अध्यक्ष आले आणि इस्रोच्या अध्यक्षांकडून एम मोहन यांनी पदभार स्वीकारलेला आहे. तर काय बघूया. LPSC इस्रोसाठी एक महत्वपूर्ण केंद्र आहे जे प्रक्षेपण वाहने अंतराळ यानासाठी द्रव प्रणोदन टप्प्याचे विकासावर लक्ष केंद्रित करतात. पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजे PSLV आणि जिओ सिक्रोन्स सॅटेलाइट लॉन्च व्हेकल GSLV, हे दोन्ही PSLV GSLV लक्षात ठेवा. फुल फॉर्म लक्षात ठेवा. एखादा पेपरला प्रश्न येत असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. एम मोहन हे अध्यक्षपद स्वीकारला आहे. 11वा प्रश्न, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी खेलो इंडिया हिवाळी खेळ 25 चे उद्घाटन कुठे केले? तर उत्तर आहे लडाख मध्ये केलेलं आहे. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 5 दिवसीय स्पर्धेत राज्य केंद्रशासित संस्थानामधील 19 संघ सहभागी झाले आहेत. पहिले काय झाले 2020 मध्ये जम्मू काश्मीर जिंकलं होतं. आता यंदा बघूया कोण जिंकतंय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 12वा, आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन केव्हा साजरा केला जातो? मित्र हो, 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि पाहायला गेलं हा 2009 पासून साजरा करण्यास सुरू झाली, कारण की इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी ऊर्जा संक्रमण नवकल्पनामध्ये जागतिक प्रयत्नाचे नेतृत्व करते. त्यांनी हा दिवस 26 जानेवारी दिवस आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन म्हणून साजरा केला आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. टिंबटिंब यांची धनलक्ष्मी बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. ठीक आहे. असा प्रश्न विचारलाय. लक्षात ठेवा. पी सुरीराज आहे, काही आहे, FR व्यंकट आहे, R मुकानंद आहे. याचं उत्तर आपण पाहायला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे पी सुरीराज हे काय झाले? धनलक्ष्मी बँकेचे कार्यकारी संचालक झालेले आहेत. 14वा प्रश्न, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी चे DG म्हणजे BCAS चे DG म्हणून अतिरिक्त कारभार टिंबटिंब यांना देण्यात आलेला आहे. तर उत्तर आहे अमृत मोहन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1989 बॅचचे IPS अधिकारी ओडिशा केडर आणि सशस्त्र सीमा बल महासंचालक यांना 1 नोव्हेंबर 24 पासून 6 महिन्यासाठी किंवा नियमित नियुक्ती होईपर्यंत पदभार सांभाळणार आहेत. कोण? अमृत मोहन प्रसाद. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 15वा, जितेंद्र पाल सिंग यांनी कोणत्या देशाने भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर इस्रायल मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. लक्षात ठेवा. इस्रायल मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. इस्रायल मध्ये. 16वा प्रश्न, टिंबटिंब याला ग्लोशियर नेपाळच्या खोऱ्यात आहे. टिंबटिंब याला ग्लोशियर, लक्षात ठेवा नावच आहे त्याचं, याला ग्लोशियर नेपाळच्या टिंबटिंब खोऱ्यात आहे. तर उत्तर आहे मित्रांनो लांगटांग या खोऱ्यात आहे. तर का हा प्रश्न आलाय आपण थोडं डिटेल पाहूया. लक्षात ठेवा. 2025 मध्ये
विश्लेषणानुसार याला ग्लोशियर व 40 पर्यंत हवामान बदलामुळे ते नाहीसे होऊ शकतं. बघा मित्रांनो, याला ग्लोशियर असं सांगितलं 25च्या अहवालानुसार की 40 पर्यंत हवामान बदलामुळे तो नाहीसा होऊ शकतं. हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. 17वा प्रश्न, अलीकडे भारताने कोणत्या देशाने सामपूर सोलर प्लांट्ससाठी ऊर्जेची किंमत निश्चित केली आहे? बघा, असे सुद्धा प्रश्न, किंमत सौर ऊर्जेसाठी किंमत निश्चित केलेली आहे. कोणत्या देशाने भारतासोबत केलेली आहे? तर लक्षात ठेवा, श्रीलंकाने त्याच्यासोबत केलेलं आहे. 18वा प्रश्न, कोणते गाव भारतातील पहिले सौर सीमा गाव बनले आहे? मित्रांनो, कोणतं पहिलं गाव सौर सीमा गाव बनलेलं आहे? तर उत्तर आहे मासाळी गाव बनलेलं आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले सौर चालणारे गाव कोणतं? मन्याची वाडी आहे. लक्षात ठेवा, मासाळी गाव लक्षात ठेवा, पहिले सौर सीमा गाव बनलेले आहे. ठीक आहे. आणि कालचा प्रश्न होता, प्रोफेसर टिंबटिंब याच्या नेतृत्वाखाली बोस इन्स्टिट्यूटच्या संशोधन पथकाने अल्झायमर रोगावरील उपचाराच्या दिशेने महत्वपूर्ण प्रगती साधली आहे. तर उत्तर काय? आर्निबर बुनिया या प्रोफेसर यांच्या नेतृत्वाखाली अल्झायमरचा काय नवीन शोध लावलेला आहे. पुढील प्रश्न, आजचा प्रश्न, 6वा आंतरराष्ट्रीय बाजारी महोत्सव 2025 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? ऑप्शन आपल्या समोर, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरात. आपल्याला उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे. आणि मित्रांनो, सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे ताकदीचे, प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण लिहून घेणे गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला काय होईल? पूर्णपणे रिव्हिजन होईल. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइमला याच व्हिडिओ. मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.